शाहूवाडी पंचायत समिती सभापती प्रियांका भोसले यांचे पती तथा शित्तूर वारूंचे माजी सरपंच तानाजी भोसले यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी शित्तूर वारूण येथील क्रांतीनगरमध्ये किरकोळ भांडणाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली होती। मात्र या बैठकीनंतर घडलेल्या घडामोडींमुळे प्रकरणाला नवं मिळाले। संबंधित प्रकरणाशी कोणताही संबंध नसलेल्या महिलेने राजकीय द्वेषातून तानाजी भोसले यांच्यावर खोटी तक्रार दाखल केल्याचा दावा क्रांतीनगरातील बौद्ध बांधवांनी केलाय। या संदर्भात उपविभागीय पोलीस अधीक्षक शाहूवाडी तसेच पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांना निवेदन सादर केले। या निवेदनात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची सखोल चौकशी करून तो रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे। आमच्या गावामध्ये शाहूवाडी तालुक्यामध्ये शित्तूर वारूण जे गाव आहे त्या गावामध्ये आमच्या समाजा आपापसात तुरळक भांडणं झालेली होती। तर ते भांडणं गुन्हा गोंधळाने एक सामोपचाराने मिटले असताना ते आमच्या गावातले सरपंच तानाजी भोसले हे त्यांनीच भांडणं मिटले नाही। भांडण मिटून आल्याच्या नंतर ते भोसले पुन्हा जरा लोक आमची एकत्र आली। थोड्या वेळ जरा त्यांनी आपापसात वादविवाद केला आणि वाद केल्याच्या नंतर त्यांनी दोघांना सांगितलं की आपलं मगाशी मिटलेलं आहे, तर तुम्ही आता परत का जमला आणि आपापल्या घरी जावा एवढं म्हणलं आणि ते निघाले। तोपर्यंत आमच्याच गावातली काही एक जी महिला आहे तिनं एक वेगळ्या पद्धतीनं त्यांच्यासाठी शब्द अर्वचे शब्द वापरून त्यांना खोटी त्यांच्यावर केस केलेले की त्यांनी मला मारलं, जातीवाद केस वगैरे जातीवाचक बोलले। तर आमचं गाव हे शाहू फुले बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराचं आहे। दुसरा मुद्दा की ती कोल्हापूर जिल्ह्यातलं गाव आहे ना, जिल्हा पुरोगाम आहे, तालुके गावे पुरोगाम आहेत। तर आमच्या गावामध्ये अद्याप कदापिच जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद असा कधी झालेला नाही। आणि ही जे केस केलेला आहे ही ती राजकीय सुडापोटी अक्षापोटी तिला काही समाजकंटकांनी फुरलावून केलेलं आहे। नाही, तर ही ते आमच्या गावामध्ये असंच एक म्हणजे भांडणं समाजामध्ये आपसामध्ये भांडण झालं। ते भांडण मिटलेले, तिथून सरपंच आले, ते बोलले आता भांडण मिटवून टाका, कशाला वाढताय। त्याच्यावरून ती एक महिला बोलली काय रे तू कसला न्याय करतोयस, आणि त्याला असं म्हणजे घाणेरड्या शिव्या दिल्या। आणि नंतर तिने खोटा आरोप टाकलाय त्याच्यावर की नाही जात जर केली असती तर आम्ही सगळ्या महिला होतो तिथे, आम्हाला पण राग आला असता ना त्यांचा। या बाईने केलं, उद्या मराठी समाज काय म्हणणार, ही बी बाई माझ्यावर करेल। आमची शेती भाती सगळी एका जागा, आम्ही गाव किंवा आमचा समाज आम्ही सगळे एकत्र आहे। आमच्या दारावरून गावागिरमातली वाटा हितनं पुढे येऊ नये, हे माणूस म्हणजे असं त्याच्या मागं हे गुन्हा नाही, त्याच्या मागं गुन्हा लागू नये एवढीच आमची विनंती आहे। बाकी काय नाही। ह्याच्यामुळे मग एका लोकांना जायची बंद झाल्यात काय माणसं? जायच बंद झालेत म्हणजे असं कोण असं तुमच्यासारखं बोलणार, आमच्यासारखं बोलणार म्हणजे माणूस भेणारच की, गावातलं माणूस भेणार बाबा आज ह्या बाईने असं केलं, उद्या दुसरी पण आमच्यावर असं करणार। आमच्यासाठी कोण आमच्यासाठी मग आम्हाला कुणी पण आमचं गाव आमच्यासाठी धावतं, ती काय आमची दुश्मन नाही, ती बी आमचीच आहे। जर हे माणूस असं जर बोलला असता तर आमचा समाज तिने गलीला तिथं होता, आम्ही सोडला नसता तिथं। स्वतः आम्ही बघितले आमच्या घरापाशी जी भांडणं झालेली आहेत आणि किरकोळ भांडणं झाले, किरकोळ भांडणामुळे हे एवढा लांबड लागली आहे। दुसरी गोष्ट आता शित्तूर वारूण गावचं राजकारण आता म्हणजे 2 महिन्यात आता इलेक्शन आलंय आणि ह्या इलेक्शनमध्ये एक हाती हा माणूस राजकीयदृष्ट्या हे होतंय आणि त्यांच्या राजकीय द्वेषापोटी त्यांच्यावर हे केलंय। आमच्या समाजाला ह्यात गोवण्याचं कारण काय? तुमचा राजकीय द्वेष तिकडे असू दे, पण आमच्या समाजाची आज महाराष्ट्रात बदनामी झाली। म्हणजे आतल्या उत्कंठेपोटी ही लोक सगळी कोल्हापूरला SP ऑफिसला कलेक्टर साहेबांना भेटायला आलेत का? खरं वास्तव फक्त बाहेर यावं, कारण याच्यामध्ये काय होते, राजकारण राहिलं साईडला, समाज आमचा बदनाम होतोय। गरज नसताना काही लोक कोणीतरी शिकवतात आणि त्या नेमक्या एखाद्या माणसाला घेरतात आणि ही 2 समाजातली दरी होऊ नये, समाज गुन्ह्यागोविंदानं राहावा, हे फक्त शित्तूरपुरतं नाही तर शाहूवाडी तालुका, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्रात एक मेसेज गेला पाहिजे, वास्तव बाहेर आलं पाहिजे। घरातला आपला भाव चोर असला तरी तो चोर आहे म्हणण्याची एवढा स्वाभिमान विकणे एवढं कोणी आता तयार नाही आहे। जरी आमचा भाव चोर असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, तो तिथे दोषी असेल तर तो आरोपी झाला पाहिजे, पण कुठल्याही जातीचा असो, हे फक्त वास्तव बाहेर यावं। आणि हे जे प्रकार चालू आहेत, आमच्या दलित संघटनेचे भरपूर माणसं आहेत, सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, वास्तव तपासा। कदाचित त्यांच्यापर्यंत चुकीचा मेसेज गेलाय किंवा वास्तव त्यांनी बघितलं नसेल किंवा जे माहिती मिळते त्या आधारे त्यांनी जे प्रतिक्रिया वगैरे दिल्यात, पण वास्तव स्वीकारावं, वास्तव ॲक्सेप्ट केलं पाहिजे। जर ते गुन्हेगार असतील, तीच व्यक्ती काय अजून कुठलाही व्यक्ती असेल तर त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे। हात जोडून विनंती आहे, फक्त शित्तूर गावच नाही तर अख्खा तालुका बदनाम होते, जिल्ह्यापर्यंत याचे मेसेज जात आहेत आणि हे थांबावं, वास्तवता स्वीकारावी आणि त्याचं फक्त सत्य बाहेर यावं।